तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव 2025। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेरघर स्वाद मसाले, पलूस, विटा आणि तासगाव। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। अंमली पदार्थ विरोधात शनिवारी पलूस शहर कडकडीत बंद, शहरातून महाप्रबोधन रॅलीचे आयोजन। अंमली पदार्थ विरोधात पलूसकर एकवटले असून जनजागृतीसाठी शनिवारी पलूस शहर कडकडीत बंद राहणार आहे। शनिवार दिनांक 22 रोजी सकाळी 8 वाजता पलूसमध्ये महाप्रबोधन फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे। कुंडलवेस पासून पलूस शिवतीर्थपर्यंत सर्वपक्षीय फेरी निघणार आहे। यामध्ये सर्व शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, पालक, महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन अंमली पदार्थ विरोधी जनजागृती समितीने केलं आहे। यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेस शहरातील सर्व पक्ष नेते मंडळी उपस्थित होते। यामध्ये बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुधाले, स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते निलेश एसुगडे, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिगंबर पाटील, रावसाहेब गोंदिल, विष्णू सिसाळ, PS माळी, कुस्ती कमिटीचे अध्यक्ष भरतसिंह इनामदार, भाजपचे रामानंद पाटील, नितीन खारकांडे, कपिल गायकवाड, शिवसेनेचे प्रशांत लेंगरे, डॉक्टर आशुतोष पाटील, डॉक्टर मिलिंद जोशी, नितीन डाके, सर्व शाळेचे शिक्षक, व्यापारी, ग्रामस्थ उपस्थित होते। त्यावेळी सर्व मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली व सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं। पलूस शहरातील अंमली पदार्थावर निर्बंध व विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याबाबत जनजागृती म्हणून शनिवार दिनांक 22 रोजी पलूस शहर बंद ठेवण्यात येणार आहे। आपल्या देशाचे भवितव्य म्हणून ज्या युवा पिढीकडे पाहिलं जातं, ती युवा पिढी व्यसनाच्या आहारी भरकटत चालली आहे। शहर आणि परिसरातील अनेक तरुण तरुणी चुकीच्या मार्गावर जात व्यसनाधीन बनत आहेत। यामध्ये अनेक तरुण तरुणी अंमली पदार्थाचे व नशेचे इंजेक्शन घेत आहेत असे निदर्शनास येत आहे। त्यात भर म्हणून अंमली पदार्थ उत्पादक व विक्रेते राजरोसपणे अंमली पदार्थाची विक्री करीत आहेत। याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे। हे अत्यंत निंदनीय आहे। या संदर्भात युवा पिढीला यातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून अंमली पदार्थ विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे। युवा पिढी बर्बाद होण्यापासून वाचवण्याकरिता ठोस पाऊल उचलावे, या संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी, या प्रमुख मागणीसाठी सर्वांनी एकत्रित यावे असे आवाहन करण्यात